हा समोर ओके सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जात आहेत. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जात आहेत. यानंतर ज्योती जगधरे, त्यानंतर आदित्य शिरसाट मित्र परिवार, योगेश भुसळे, ज्योती जगधरे मित्र परिवार, आदित्य शिरसाट मित्र परिवार, नम्रता कांबळे, योगेश भुसळे यांचे जे मित्र परिवार आहे त्या सर्वांना विनंती करून एक एक करून थोडं लवकरात लवकर या. ज्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही मंत्री आहोत असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना. या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी नंदकुमार घोडेलेजी, विकाजी जैन, हर्षदा, विजय वागचौरे, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, समोर उपस्थित बंधू भगिनी आणि ज्यांचा आज शिवसेनेत प्रवेश होतोय तो आशिष, त्याचे सर्व सहकारी, मी कधी निवडून आलो 24ला ती माझ्या लक्षात ती तारीख नव्हती, परंतु आशिषच्या लक्षात होती की आज तो दिवस आहे की 1 वर्ष झालं मला निवडून येऊ. आणि नेमक्या त्याच दिवशी त्याचा प्रवेश साक्षात होतो. मला एकदा असाच एअरपोर्टला भेटला, मला सांगितलं की साहेब मला तुमच्या बरोबर काम करायचंय. मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं त्या टायमाला मला माझं 40 वर्षापूर्वीचा संजय शिरसाट आठवला. शिवसेना जेव्हा या संभाजीनगर मध्ये आम्ही आणली 1985-86 ला, विचार करा आता, आकडेमोड करा किती वर्ष झाले त्याला. आणि त्यावेळेला आमचं असलेलं वय, आम्ही जेव्हा पक्ष आणला, संघटना या ठिकाणी आणली, शिवसेना प्रमुखांना विनंती केली आणि पक्षाची स्थापना या ठिकाणी जेव्हा केली त्या टायमाला काही कार्यकर्ते किंवा इकडचे असलेले नेते हे असं म्हणायचे, काय 4 पोरं आलेले झेंडा घेऊन फिरायला लागलेले आणि काय यांचं घर आहे. इतके मोठाले नेते त्या काळामध्ये होते, त्या नेत्यासमोर आमची उंची तर नव्हती, परंतु आम्ही असलेले फाटके कार्यकर्ते त्यांना असं वाटायचं की हे पोरं काय करणार, 2 दिवसाचे आहे, राजकारण हे आम्हीच केलं पाहिजे असं त्या लोकांचं मत राहायचं. आणि मग त्यांच्यामध्ये त्यांच्या बरोबर काम कसं करायचं, कसं पुढे जायचं हे सगळा प्रश्नच होता. बरं असंही नाही काही घरच्यांचा सपोर्ट होता, घरचे म्हणायचे काही रिकामा धंदा करतो कशासाठी, रोज काहीतरी मोर्चे काढायचं, काहीतरी आंदोलन करायचं. सगळ्यात मोठी दंगल पहिले या शहरात जेव्हा झाली ना, त्या टायमाला शहर अक्षरशः 8 दिवस पेटत होतं. पोलीस आम्हाला शोधत होते, कोण संजय शिरसाट, कोण तो सुभाष पाटील, कोणते आणखी इतर कार्यकर्ते, जे पॉम्पलेटवर नाव लिहिलेलं होतं ना ते सगळ्याला शोधत होते. पदमपुरात आले, मागणी जिथं राहत होतं त्या ठिकाणी आले. एक पोलीसवाला आला, मला म्हणतो इकडे, गेलो त्याच्याकडे, संजय शिरसाट कुठं राहतो सांग. म्हणजे आमची ओळखच नव्हती,
तो पोलीसवाला मला विचारतो संजय शिरसाट कुठं राहतो, मी पण शहाणा म्हणलं त्या पलीकडच्या गल्लीत राहतो. आणि तिथून जे पळालो म्हणलं पुढे जाऊन एखाद्याला विचारलं आणि त्यांनी जर सांगितलं का तोच संजय शिरसाट आहे तर चिडून पोलीसवाला आणखीन 2 दंडे मारे. या अवस्थेमध्ये जेव्हा पक्षामध्ये काम करायला लागलो, 8-8 दिवस घर सोडून राहायचं. दंगली तुम्हाला माहिती आहे त्या टायमाला 85 ते 88च्या दरम्यान या शहरामध्ये 26 दंगली झाल्या. 26 दंगली तुम्हाला माहिती कशा झाल्या. एक हवा जरी आली की तिकडे एकाने चाकू मारला तर अख्खं शहर बंद व्हायचं आणि कोण कुणाला लुटायचं कोण कुणाला मारायचं काहीच कळत नव्हतं. लोक 2-2, 3-3 दिवस, जे वयस्कर लोक तुम्हाला माहिती, 2-2, 3-3 दिवस हे शहर बंद असायचं. त्याच्यातून निर्माण झालेली संघटना जेव्हा प्रत्युत्तर द्यायला लागली, जे लोक या ठिकाणी दादागिरी करत होते, गांजा विकत होते, चरस विकत होते, मटक्याचे अड्डे चालवत होते आणि रस्त्याने चालणाऱ्या माणसाला छेडत होते, त्यांच्यावर जेव्हा आम्ही हल्ला करायला सुरुवात केली, आज शहरामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती, आज महिला भगिनी असेल, पुरुष असून द्या, बिंदास फिरू शकतात. आता कोणी अडवणार आहे का? आता कोणी अडवू शकत नाही ना. अडवलं तर त्याला आपण आडवं करू शकतो, एवढी ताकद आपण निर्माण केलेली आहे. दोष काय व्हायचा? गावाकडून आलेला शेतकरी तो बस स्टँडवर उतरला का त्याचा धोतर ओढायचे, त्याची टोपी पाडायचे, मुलगी एखादी रस्त्याने चालली की त्याला छेडायचे. अरे कशासाठी? आम्ही कधी राजकारण म्हणून त्या काळामध्ये स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं की मी कधी नगरसेवक होईल. साधा शिवसेनेमध्ये प्रवेश केला, काय भावना आहे त्याच्या पाठीमागची? शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज 23/11/2025 आणि मागील वर्षाची तारीख 23/11/2024 या रोजी मी पहिल्यांदा शिरसाट साहेबांना भेटलो होतो. ती तारीख आजही मला आठवती, कारण की ही तारीख जी साहेब 14दा म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट मंत्रीपद पण त्यांना भेटणार होतं. आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते, जो उगम होत असतो, तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे. त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो. त्यांनी मला 15 मिनटं वेळ दिला. त्यांच्यामध्ये ते म्हटले की असेच तुला कार्य करायचं आहे, आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करू. तर मागील 1 वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे, पण माझा अधिकृतरित्या प्रवेश झालेला नव्हता. आणि आज देवानी पण काय घडवलं की आज तारीख 23/11/2025 रोजी, आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं. आज मला सकाळी माहीत झालं की 30 तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्षप्रवेश करत आहे. तुम्ही यापूर्वी कोणत्या पक्षात कार्यरत होते आणि त्या पक्षात असताना काय काय सामाजिक कार्य केले? मी मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे. शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेब यांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतला आहे. तुम्हाला पक्षप्रवेश करताना काही आश्वासन वगैरे दिलं आहे का? मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही आणि मला कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही. मी निस्वार्थपणे एक शिवसैनिक म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करणार आणि श्रीरामनगरमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करणार. जर तुम्हाला संधी जर दिली इथे तर तुम्ही ती लढवणार काय? साहेब जरा म्हटले बाबा असे तुम्हाला लढायचं आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी जर मिळाली? मी काय एवढा जुना कार्यकर्ता नाही. पहिली गोष्ट, शेवटी जर साहेबांचे आदेश आणि पक्षाचे जर आदेश असेल की लढ, तर त्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही. किती कार्यकर्ते असं झाला सर आज पक्षप्रवेश? आज पक्षप्रवेश जो झालेला आहे, तरुण युवक युवती शेकडो कार्यकर्त्यांसह शिरसाट साहेबांच्या हस्ते मी प्रवेश केले. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे, महापालिकेच्या पण निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. तर पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार?
प्रयत्न हे करणार की युवा जे कार्यकर्ते, आता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं हे असतं की आमदारकीच्या निवडणुका झाल्या, खासदारकीच्या निवडणुका झाल्या, आता ज्या निवडणुका आहे त्या कार्यकर्त्यांच्या आहेत. तर त्यांचे आदेश आहे की कार्यकर्ता म्हणजे आपला युवा कार्यकर्ता, त्यांच्या पाठीमागे बळ ताकद हे युवांनी दिले पाहिजे. तर जेवढेही माझ्या मागे युवा कार्यकर्ते आहे, बंधू भगिनी आहे, ते ताकद मी त्या नगरसेवकच्या मागे लावणार हे निश्चित आहे. चालेल, ओके, धन्यवाद. आज किती जण